रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या काठावरील रोहा शहर हे झपाट्याने वाढ होत असलेले एक औद्योगिक शहर आहे. अनेक रासायनिक उद्योग रोह्यात हळूहळू पाय रोवत आहेत. औद्योगिकरणाप्रमाणे या रोह्याला किल्ल्याच्या रूपाने एक ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. शिवकाळाची आठवण करून देणारे अवचितगड, घोसाळगड, तळागड, बिरवाडीगड सारखे किल्ले रोह्याच्या आसमंतात आजही छातीचा कोट करून उभे आहेत. या चारही किल्ल्यांमध्ये अवशेषाच्या बाबतीत वरचढ असलेला किल्ला म्हणजेच किल्ले अवचितगड होय. अवचितगडास भेट देण्यासाठी रोहा शहर गाठावे लागते. गडावर जाण्यासाठी गड पायथ्याच्या पिंगळसई व मेढे या दोन्ही गावातून वाटा आहेत. यातील पिंगळसई हे गाव अवचितगडाच्या दक्षिणेस तर मेढे हे गाव उत्तरेस आहे आणि आपण मेढे गावातून गडावर जाणार आहोत. दरवेळेसपेक्षा आज आम्ही घरातूनच उशिरा निघालो आणि 2.5 तासाचा प्रवास करून आम्ही 11च्या सुमारास मेढे गावात पोहोचलो. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी संजय साबळे आपण तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि जसं की मी सांगितलं, आता आपण चाललोय अवचितगडला. तर मेढे गावातून आता आपण निघालेलो आहोत आणि अवचितगडची वाट पकडलेली आहे आपण. आणि आता जसं आपण गाव सोडतो तसंच आपल्याला इथे एक विहीर पाहायला भेटते. तर इथे एक छोटीशी विहीर आहे आणि याच्यामध्ये कासव सुद्धा आहे. तो दिसतोय का? पाणी थोडं गड्डूळ आहे भरपूर, त्याच्यामुळे पिण्याजोगं नाही पाणी. आता हे पुढची हे मोठी विहीर आहे आणि इथलं पाणी इथले गावकरी पिण्यासाठी यूज करतात. तर त्याच्यामध्ये हिरवं पाणी आहे पूर्ण. कासव त्या पण याच्यात आहे. इकडे 2 आहेत. रस्ता कुठून आहे आता? चला मग. तर मित्रांनो, 10 मिनिटाचा ट्रेक झालेला आहे आणि आपल्या रेवती मॅडम ॲज युजल जसा दमून जातात तशात पूर्णपणे दमून गेलेल्या आहेत. आणि ॲक्च्युली आज खूप दम लागत आहे कारण की ह्युमिडिटी खूप आहे. थोडं थोडं ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस बिलकुल नाही आणि हवा सुद्धा नाही. त्याच्यामुळं आज जास्त दम लागतोय. काय म्हणताय मॅडम? खूप जास्त गरमी होती. तर मित्रांनो, इथे थोडीशी हवा लागत आहे म्हणून इथे थोडा वेळ थांबलोय. आता इथून आपल्याला मेढे गाव दिसतंय. हे आणि हे ते पूर्ण गाव आहे आणि या साईडला आहे गड. जास्त मोठा नाही आहे पण तरी आज हवा कमी असल्या कारणाने थोडासा दम लागतोय. नाहीतर 15 मिनिटाचा पण ट्रेक नाही झाला तसं म्हणायला गेलं तर. खूप आरामात जातोय. मित्रांनो, या साईडला पाऊस थोडासा उतरलेला दिसतोय. हाच पाऊस इकडे उतरायला पाहिजे थोडासा. थोडा तरी पाऊस पाहिजे. आज भिजायची इच्छा होती पण आपल्या मनानुसार तर काही होत नसते. पाहूया. गडावरती आपला 1-1.5 घंटा 2 घंटे जाणारच आहे. तर तेवढ्या वेळात सपोज जर पाऊस आलाच तर आज पावसात भिजायचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. आणि आम्ही गाडीमध्ये तर आलो तो 5 जण, आता ट्रेक करतोय 8 जण.
कारण की हे 3 जण ऍड झालेले आहेत ग्रुपमध्ये. त्यांना म्हणलं खालीच बसाय, नाही म्हणे येतो म्हणे वरती. आम्ही पण झालं म्हणे, खूप दिवस झालं म्हणे वरती गडावर गेलो नाही, तर आज गड भ्रमंती करून येतो म्हणे. तर चला म्हणलं. मग बघा, एक इकडे पाहतो, एक समोर अंकल सोबत अंकलला शोधतायत ते. तर मित्रांनो 1 तास झालेला आहे आणि अजून आम्ही पोहोचलो नाही. आता आभाळ तर आले या साईडला, ते पाहू आता पाऊस येतोय का, कारण की पावसाची आवश्यकता आहे. आता गरमी एवढी होत आहे. आला रे पाऊस, आला रे, आवाज आला रे. आता बघा किती खुश झाले चेहरे. तर मित्रांनो, आता आपण इकडून आलेलो आहोत आणि जसं आपण पुढे आलो तसा इकडे एक रस्ता जातोय, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला जातोय. तर आपल्याला राईट साईडला जायचं, कारण की या साईडला गड आहे आपल्याला इथून दिसतोय. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, या साईडला विरगळी आहेत. तर फायनली मित्रांनो पायऱ्या लागलेल्या आहेत आणि आपण ऑलमोस्ट आता गडावर पोहोचलोच आहोत. आणि रेवती मॅडम कसं धरत पडत आल्यात माहीत नाही. मित्रांनो गडावर पोहोचलोय आणि पाऊस सुरुवात झालेली आहे. हिचा हा पहिला ट्रेक मान्सूनचा आणि त्या बोरीचाही. तसे आपले 2 ट्रेक झालेले आहेत आणि आता आपल्याला लागलेला आहे महादरवाजा, जो गोमुखी आहे, जसं की आपण रायगडावर पाहिला तर तसा. पाहू शकताय. जय. आणि इथे पाहू शकता, इथे हे छिद्र आहे. जेव्हा आता पावसाळ्यात इथे पाणी साचेल, ते पाणी या मार्गे बाहेर जाईल त्यासाठी. आणि इथे बघा शरभ शिल्प पाहायला भेटते आपल्याला. याचं मी जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो, जेव्हा आपण खाली जाऊ तेव्हा सांगेल. सध्या तरी पाहून घ्या. याची स्टोरी ऐका, नक्की चांगली स्टोरी आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता पहिले पूर्ण गड पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर मी आता आपण गडावर पोहोचलोय. तर मित्रांनो, जसं आपण इथून एंट्री करतो महादरवाज्यातून, आता आपण या साईडला जातोय. पहिले इकडचा परिसर पाहून घेऊ, त्याच्यानंतर आपण वरती बाले किल्ल्याकडे जाऊयात. इथे बाले म्हणजे
जास्त असं बालेकिल्ल्यासाठी चढाई नाही आहे, एकदम थोडंसं पायऱ्या आहेत. तर आता पहिले या साईडला पाहूयात इकडचा परिसर. इथली बघा, इथली जी तटबंदी आहे ही पूर्ण ढासळलेली आहे. इथे पूर्ण तटबंदी होती, पण या साईडची पूर्ण ढासळलेली आहे. इथून जाताना थोडंसं सांभाळून, कारण की पावसाळ्यामध्ये नंतर हे पण ढासळायची भीती असते, तर त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आणि हा आपण आता वाटतोय तर असा एवढा मोठा आहे की तो बुरुजच असेल, तो वाला. पण या साईडला प्रॉपर बुरुज आहे, इकडे आपण पाहू शकतो. आणि इकडचं वातावरण पहा. पावसाची वाट पाहत होतो आणि पाऊस आलेला आहे, काही प्रमाणात तरी झाला चांगला. आणि आता थांबलाय, वातावरण तरी थंड करून गेलाय. कारण की पावसालाही माहीत आहे आम्ही काही धांगडधिंगा घालायला गडावर येत नाही. आम्ही प्रॉपर गड पाहायला येतो, गडाचा अभ्यास करून येतो, त्याशिवाय आम्ही गडावर असंच आम्ही भटकत नाहीत. चांगला अभ्यास करायचा, त्याचं माहिती घ्यायची, त्याच्यानंतरच आम्ही गडावर येतो. त्याच्यामुळे पाऊस पण म्हणला की बाबा हे खूप मेहनत घेत आहे, तर चला इथलं वातावरण तरी थंड करून जाऊया. म्हणून वातावरण थंड केलं आणि गेला. आता पाऊस थोडासा कमी झाला. आणि या साईडचं बघा, पूर्ण शेतीवर कशी दिसते, वा. तर मित्रांनो, आता आपण इथे बुरुज पाहून झालेला आहे. आपल्याला एक तोप सुद्धा पाहायला भेटते. 3 नंबर लिहून आहे त्याच्यावर, म्हणजे इथे जेवढा पण तोफ आहे त्याच्यावर नंबर लिहून आहेत. तर ही 3 नंबरची तोफ. तर मित्रांनो, आता आपण पुढे जातोय. इकडचा बुरुज पाहणं झालेला आहे आणि आता बाकीचा आपण किल्ला पाहूयात. तर मित्रांनो, आता इथे एक आपल्याला तोफ पाहायला भेटते, पाहू शकता तुम्ही. तिथे एक आपण पाहिली होती त्या बुरुजापाशी, आणि आता ही दुसरी तोफ, याच्यावर नंबर नाही आहे, पण ही दुसरी तोफ आहे. आणि याच्यावर तुम्ही पाहू शकता, तर याच्यावर आपल्याला आता पडलेले आहेत, आपल्याला फक्त तोफे पाहायला भेटतात, पण स्ट्रक्चर असं भरपूर आहे या किल्ल्यावर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या किल्ल्यावरती रहदारी भरपूर होती, त्याच्यामुळे स्ट्रक्चर पण पाहायला भेटतं. इथे एक आपल्याला पाण्याची टाकी पाहायला भेटते. असं भरपूर असं आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला भेटतं. त्याच्यामुळं आम्ही हा किल्ला निवडला होता. आणि चढायला थोडासा सोपा आहे. म्हणजे आता आम्ही वरती जेव्हा येत होतो तेव्हा जास्त ह्युमिडिटी होती, त्याच्यामुळे आम्हाला दम लागला भरपूर. आणि पाण्याची बॉटल पण जास्त घेऊन नाही आलो आम्ही. 2 घेतल्या होत्या, ते पण संपल्या. आणि घरून 3 बॉटल घेऊन आलो होतो, म्हणजे 5 बॉटल होत्या, पण तरी आज पाणी जास्त लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या विरगळीपाशी पोहोचलो, तिथे पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झालं. आणि आता वरती आल्यानंतर मस्त हवा चालू आहे, त्याच्यामुळे आत्ताचं वातावरण चांगलं आहे, बेस्ट आहे. ऊन पूर्णपणे गेलेलं आहे, गायब झालं. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, या साईडला बघा, या साईडला पाऊस पडतोय, या साईडला पडतोय, त्या साईडला पडतोय, त्या साईडला पडतोय. अजून आमच्याकडे अजून इथं आलेलं नाही आहे, थांबलंय. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय दिंडी दरवाजापाशी. तरी पाहू शकता तुम्ही किती छान वाटतं ना. ॲक्च्युली पडझड झालेली आहे, पण तरीही आपल्याला बाकीच्या किल्ल्यापेक्षा तरी ही स्ट्रक्चर खूप चांगलं वाटत आहे आणि चांगलं आहे. पण तरी याची संवर्धनाची गरज आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि या साईडलाही
बाकी आपण जेवढं बाहेरचं पाहिलं आहे स्ट्रक्चर त्याच्या मानाने तरी इकडचं स्ट्रक्चर खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. जे तटबंदी आहे आणि हे जे छोटे छोटे बुरुज आहेत त्याचं आपल्याला कळून येते. आणि हे जे आहेत हे इकडचं पाणी डायरेक्ट बाहेर जाण्यासाठी हे असे हे रस्ते काढून दिलेले आहेत, कारण की गडावरती पाणी साचू नये त्यासाठी. आणि या साईडला बघा पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटते. आणि हे बघा एक दोन तीन चार पाच सहा 3 4 5 6 पाण्याच्या टाक्या है ना, 6 आहेत ना, 6 आणि इकडे एक जिथे आहे ते 7. तर मित्रांनो आता इकडच्या हे पाण्याच्या टाक्या आपण पाहिलेल्या हे जवळपास हे 6 टाक्या आहेत. आणि तिथे एक आहे त्या बुरुजापाशी एक आहे आपण येतानाच पाहिली ती 7वी टाकी. आणि इथे खंडोबाचं मंदिर आहे, येळकोट जय मल्हार. तर इथे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे हे मंडळी पुढे निघालेत. मी इथे थांबलो होतो आणि आता पाऊस चालू झालेला आहे चांगला. आणि आपल्याला वरती बघा वरती मंदिर आहे, आता तिकडे तर जाऊयात आपण. पण पहिले आता या साईडून पूर्ण एक राऊंड मारतोय आपण पहिले. हा आपल्याला 3रा दरवाजा लागलेला आहे. आणि आपली मंडळी पुढे गेलेली आहेत. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही एक तटबंदी म्हणू शकता आपण. आता त्या साईडला काय नेमकं माहित नाही, आपण चाललोय तर खरं. झालं मे बी इथेच नाही आहे, पुढे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला त्या साईडून जायचं आहे. आता पाहूयात पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटते ते या किल्ल्यावरती. आता आपल्याला प्रॉपर असं पठार नाही आहे या किल्ल्यावरती, पण स्ट्रक्चर भरपूर पाहायला भेटत आहे. आणि हे तर बहुत ही रिस्की आहे बाबा. तर मित्रांनो या साईडला आम्ही जाऊन आलोय, आम्हाला काहीच नाही भेटलं या साईडला. आता परत जातोय. ते मंदिर दिसतंय का, तर बाले किल्ल्यामध्ये आपण जाऊयात इकडून. आता जिथं पाण्याची टाकी होती तिथून रस्ता आहे वरती मंदिराकडे जाण्यासाठी, तर तिकडून आता वरती जाऊयात. तर मित्रांनो परत आपण आलेलो आहे. आणि आता इथून हाँ रखो ना, इधर शिव मंदिर महादेव. तर मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिराकडून आलोय आणि आता आपण परत रिटर्न जातोय. आपण खालून आलो होतो पहिले, आता मंदिराकडून आपण बाकीचा बालेकिल्ला पाहतोय. जसं आपण आता बाहेर जाणार आहोत अशा रस्त्याने चाललोय. तर हा आहे 12 कोणी तलाव. आम्ही ॲक्च्युली मोजले आणि हा बघा पहिलेच्या काळामध्ये
जसाचं तसं आहे. आता इथं याच्यामध्ये माती भरपूर जमा झाली, माती आहे भरपूर आणि प्लास्टिकच्या बाटल्या ते आहेत भरपूर. तर असे प्लास्टिकच्या बाटल्या तरी टाकू नका, कचरा करू नका. बाकीचं साफसफाई जे गड संवर्धन करतात, जे संस्था आहेत ते करतात ते, तर बाकीचा असा कचरा विचरा काही टाकू नका. तर तेवढी काळजी घ्या. तर मित्रांनो, आता पूर्ण गड पाहून आलोय आम्ही आणि आता सध्या आहोत महादरवाजापाशी. आणि इथे तुम्हाला दिसतंय हे आहे शरभ शिल्प. शरभ शिल्पाची मी तुम्हाला म्हणजे इतिहास सांगणार होतो, तुम्हाला गोष्ट सांगणार होतो. तर ती अशी आहे की हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार श्रीकृष्णाने घेतला होता. तर त्यांना शांत करण्यासाठी ते भगवान महादेवकडे गेले होते आणि त्याच्यानंतरनी हे महादेवांचा अवतार आहेत असं मानलं जाते. कारण की त्यांनी नरसिंह अवतारामध्ये जे विष्णू होते त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी या अवतारामध्ये त्यांना शांत केलं होतं, अशी एक स्टोरी आहे. आणि असं मानलं जाते की हे खूप शक्तिशाली असतात. तर बाकीच्या जे आपण सिंह म्हणतो किंवा हत्ती म्हणतो त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतात. आपण जर पाहिलं तर रायगडावर सुद्धा आपल्याला हे पाहायला भेटतात आणि त्यांच्या पायाखाली 4 हत्ती आपल्याला पाहायला भेटतात. असं एक शरभशिल्प आपल्याला रायगडवर सुद्धा पाहायला भेटते. आणि आपण लास्ट टाइम इकडेही पाहिलं होतं, सुधागडवर सुद्धा पाहिलं होतं. आणि हे महादेवाचाच अवतार असं मानलं जाते. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महादेवांना मानतात. आणि आपले मराठी सुद्धा जेव्हा युद्धाला जातात तेव्हा हर हर महादेव ही गर्जना करूनच शत्रूंवर तुटून पडत असतात. तर हे एक योगायोग नाही म्हणू शकत, पण पहिलेच्या काळामध्ये या शरभ शिल्प जे आता सध्याच्या आपल्याला कुठे पाहायला भेटत नाही, पण त्यांना खूप मानत होते. तर मित्रांनो, आता आपण खाली उतरतो आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. या किल्ल्यावर आपल्याला भरपूर असे गोष्टी पाहायला भेटतात. बुरुज आहे, तलाव आहे, 4 तोफ आहेत, मंदिर आहे. चला. तर मी सांगत होतो या किल्ल्यावरती आपल्याला भरपूर अशा गोष्टी पाहायला भेटतात. शरभ शिल्प आहेत किंवा पाण्याच्या टाक्या आहेत, मोठा तलाव आहे आणि बुरुज. आता या साईडचा एक मेढेगावकडचा एक मोठा बुरुज आहे तो आपल्याला दिसतो. आणि बाकीचे असे छोटे छोटे बुरुज आहेत, भरपूर बुरुज आहेत. पाण्याच्या 6-7 तर एकाच ठिकाणी आहेत. अशा भरपूर असे स्ट्रक्चर आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला भेटतात. चला. आणि हे लोक आवाज देऊन राहिले आपल्याला. मी थांबलो होतो थोडंसं त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आता आपण खाली उतरतोय आणि हा गड आपण पूर्णपणे पाहून झालेला आहे. आपला पूर्ण राऊंड पण मारलेला आहे आपण. पलीकडे गेलो, पलीकडे काहीच नाही आहे किल्ल्याच्या. फक्त आपण त्या मंदिरापर्यंत तुम्ही जर येत असाल, पलीकडे रस्ता आहे जाण्यासाठी, पण पलीकडे आपल्याला काही पाहायला भेटत नाही. त्यामुळे तिकडे जायची काही गरज नाही पडणार तुम्हाला. तर बाकीचं तुम्ही या साईडचा मेढे साईडचा जो बुरुज आहे ती या साईडला तुम्ही इथपर्यंत येऊ शकताय. आणि बाकीचा किल्ला असा भरपूर असा छान आहे पाहण्यासारखा. भरपूर आपल्याला स्ट्रक्चर या किल्ल्यावरती पाहायला भेटतात. भले आता त्याला संवर्धनाची गरज आहे या किल्ल्याला, कारण की आता ते आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर असे कळतात कुठे काय आहे. सदर म्हणा किंवा राहायचे ठिकाण म्हणा, वाडे म्हणा किंवा तलाव तर चांगले आहेत येथे. आणि 12 कोणी जो टाका आहे, जे तलाव आहे छोटासा, तो पण चांगल्या स्थितीत आहे, पण त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे असे. आणि आपल्याला 4 तोफा पाहायला भेटतात या किल्ल्यावरती. मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटते आणि खंडोबाचं पण आपल्याला मंदिर पाहायला भेटतं इथे. आणि बाकीचे असे तटबंदी या गोष्टी. तर या गोष्टीमुळेच या किल्ल्याला श्रीमंती लाभलेली आहे, कारण की या गोष्टीवर असे स्ट्रक्चर भरपूर पाहायला भेटतात म्हणून. तर असा हा किल्ला आहे आणि सर्वांनी एक वेळेस तरी नक्की भेट द्या या किल्ल्याला. चला तर मित्रो, आता आपण खाली पोहोचलोय आणि जिथून व्हिडिओची सुरुवात केली होती तिथेच आता एंड करूयात. किल्ला छान आहे, भरपूर काही स्ट्रक्चर आहे ते किल्ल्यावर पाहण्यासाठी, म्हणून या किल्ल्याला श्रीमंत गड असं म्हणतात. श्रीमंत आहे कारण की या किल्ल्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी पाहायला भेटतात, जसं मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे.
तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. जर इतिहासप्रेमी जर असतील तर अवश्य भेट द्या या किल्ल्याला. तर चला तर मग आता हा व्हिडिओ इथे एंड करूयात आपण. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.